नमस्कार, मी पूजा सावंत. दृश्य अदृश्य या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च आज झालं आणि हा सिनेमा येत्या 19 जूनला रिलीज होतोय. सो त्या निमित्तानं आज मी गप्पा मारणार आहे तुमच्याबरोबर. 2026 हे वर्ष पूजा सावंतने स्वतःच्या नावावर केले का? कारण बॅक टू बॅक तुझे सिनेमे येत आहेत, त्याबद्दल काय सांगशील? हे 2026 आपल्या सगळ्यांचं आहे. असं काहीही नाहीये माझ्या नावावर आणि केलंय. ह्या वर्षी माझे 4 सिनेमे एकत्रित रिलीज होत आहेत. हा एक निव्वळ योगायोग आहे. फार क्वचित कलाकारांच्या नशिबात हा योग येतो, जो माझ्या नशिबात आलाय. त्यामुळे मी खूप एन्जॉय करणार आहे. 2026 हे वर्ष मी लकी समजते स्वतःला आणि हे जे 4 सिनेमे आहेत ते माझ्या गेल्या 3 वर्षाची मेहनत आहे, जी एका वर्षात रिलीज होते. सो मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. दृश्य अदृश्य या नावातच खूप गूढता आहे, तर तुला स्क्रिप्टमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? या स्क्रिप्टमध्ये सुद्धा दृश्य अदृश्य अशा अनेक घटना घडतात, ज्या दृश्य आहेत की अदृश्य आहेत याचा बऱ्याचदा प्रश्न पडतो आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं कशी सापडतात असं त्या संहितेत असल्यामुळे ती मला संहिताच फार इंटरेस्टिंग वाटली. आणि ऑफकोर्स मिलिंद लेले यांच्यासोबत मला काम करायचं होतं. एवढ्या मोठ्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत ते. त्यांनी बंदीशाळा, कुरुक्षेत्र, मना सज्जना यासारखे सिनेमे दिग्दर्शित केलेत. सो मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं. त्यामुळे लगेच मी हो म्हटलं या सिनेमाला. या भूमिकेसाठी तू कोणती खास तयारी केली आहेस? प्रत्येक भूमिकेसाठी अभ्यास महत्वाचा असतोच. असं कधीच होत नाही की आपण स्क्रिप्ट वाचतो आणि डायरेक्ट सेटवर जातो. आणि जेव्हा कुठला सस्पेन्स किंवा थ्रिलर सिनेमा असतो, अभ्यास थोडा जास्त करावा लागतो. कारण ते रहस्य तुम्हाला त्या सीनमध्ये परफॉर्म करायचं असतं. त्यामुळे एकही चूक करता कामा नये ह्याचा जरा फोकस ठेवावा लागतो. पण ऑफकोर्स आमची टीम फार अमेझिंग होती. आमचे दिग्दर्शक मिलिंद सर, दिग्दर्शकांची लाइक सहाय्यक दिग्दर्शकांची टीम, आमचे सिनेमॅटोग्राफर, ॲक्टर्स इतके कमालीचे असल्यामुळे कुठेही अडलं नाही. खूप प्रश्न पडले नाहीत आणि फार सुरळीत शूट झालं. या चित्रपटातील तुझ्या पात्राचा सगळ्यात अनपेक्षित पैलू कोणता आहे? अनपेक्षित फार काही नसतं जेव्हा तुमची तयारी चांगली असते. प्रेक्षकांना प्रश्न पडणार आहे, की अरे हे जरा अनएक्सपेक्टेड होतं. पण एक कलाकार म्हणून ती व्यक्तिरेखा करताना काही अनपेक्षित नव्हतं. कारण रोज आम्ही जेव्हा सेटवर जायचो, आम्हाला माहीत होतं, की आज कुठले सीन होणार आहेत, हे कसे दिसणार आहेत. त्यामुळे द एंटायर टीम वॉज ऑल्वेज प्रिपेअर्ड. त्यामुळे अनपेक्षित असं काही नव्हतं. सस्पेन्स चित्रपट करताना कलाकार म्हणून सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असतं? सस्पेन्स चित्रपट करताना तुम्हाला माहित असतं की क्लायमॅक्समध्ये काय होणार आहे. सो त्याच्या अगोदरचे सीन्स करताना ते डोळ्यात दिसलं नाही पाहिजे की हा तो आहे किंवा हा खरा गुन्हेगार आहे. हे जरा दाखवायला नाही पाहिजे. त्यामुळे या ते एक चॅलेंज असतोच. कारण कलाकारांना माहित असतं की खरा गुन्हेगार कोण आहे. हा चित्रपट पाहून बाहेर पडताना प्रेक्षकांनी कोणती भावना घेऊन जावं असं तुला वाटतं? एक छान रहस्यमय चित्रपट पाहिलाय. ही भावना डेफिनेटली हा सिनेमा देईल. त्यामुळे मनोरंजन होईल तुमचं. ज्यांना रहस्य आवडतात, रहस्यमय कथा आवडतात, सस्पेन्स आवडतो, त्यांच्यासाठी फारच एक छान रहस्य बघायला मिळेल. त्याचा उलगडा होईल. प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यामुळे एक रहस्यमय छान सिनेमा पाहिलाय हे फीलिंग असेल. आपण आता पटकन एक छोटासा रॅपिड फायर गेम खेळूया. सेटवर सगळ्यात जास्त प्रँक कोण करायचं? नाही, आमच्या सेटवर कोणीच नाही प्रँक केलं. सॅडली नो वन डिड इट. पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलीस तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? वॉव! हे फार करताना मजा येणार आहे ही माझी रिॲक्शन. एका शब्दात दृश्य अदृश्य. गूढ कथा. प्रेक्षकांनी कोणत्या गोष्टीसाठी थिएटरमध्ये यावं? रहस्यमय कथा बघायला थिएटरमध्ये यावं. एक रहस्यमय चित्रपट आहे. ज्यांना हा जॉनर आवडतो, ज्यांना रहस्य बघायला आवडतात, उलगडायला आवडतात, त्यांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा. आता शेवटचा प्रश्न. तुझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना दिसते पण तिच्या मागचं खरं सत्य मात्र अदृश्य आहे? बापरे! नाही, हे बघ, आम्ही जे काही सोशल मीडियावर पोस्ट करते, मी पर्सनल लाईफमधलं फार पोस्ट नाही करत आणि ते मला तसंच ठेवायला आवडेल. मला ते लोकांना दाखवायचं नाहीये. ते दृश्य प्रमाणात येईल हे मला नकोय. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांसाठी अदृश्य आहेत, पण ज्या आहेत माझ्या आयुष्यात त्या मला तशाच ठेवायला आवडतील.
थँक्यू पूजा. थँक्यू.